नमस्कार मित्रांनो, मी अमोल महारनवर. मित्रांनो, आज आपण माळशिरस तालुक्यातील पिलीव या ठिकाणी आलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय की हा आहे नामदारी सीड्स कंपनीच्या मिरचीचा प्लॉट आहे. अतिशय उत्तम प्रकारे हा प्लॉट फुलवलेला आहे. मात्र हा प्लॉट कधी लागवड केलेली आहे, यापासून आतापर्यंत किती उत्पन्न निघालेलं आहे, या शेतकऱ्याची यशस्वी असं आपण आज जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुमचं नाव सांगा पूर्ण. नमस्कार, मी विशाल विठ्ठल शेंडगे. स्वराज हायटेक रोपवाटिका या नावानं आपली एक नर्सरी आहे आणि आपण प्रत्येक वेळेस नवीन प्रयोग करत असतो शेतामध्ये. आणि ह्यावेळेस आपण नामदारी सीडची 2132 ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये लावली होती. ह्या व्हरायटीचं इतकी उत्कृष्ट व्हरायटी आहे. इथं थ्रिप्ससाठी म्हणा किंवा सटिंग माल तर इतका जबरदस्त आहे. आपला पहिला तोडा लावून एक 45 ते 50-55 दिवसात पहिला तोडा झाला. पहिला तोडा कमीत कमी एक 4.5 ते 5 टन म्हणजे 4600 किलो पहिला तोडा निघाला आहे. पण लेबर नसल्यामुळं तोडायला लेबर नसल्यामुळं तोडा थांबला आणि दुसरा तोडा आता कमीत कमी 5 ते 6 टनापर्यंत दुसरा तोडा निघेल. व्हरायटी अतिशय उत्कृष्ट आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे थ्रिप्ससाठी म्हणा किंवा व्हायरस टॉलरन्स इतका जबरदस्त आहे. सहजासहजी व्हायरस म्हणजे कमी स्प्रेमध्ये व्हरायटी आली. एकदम भुरी म्हणा किंवा थ्रिप्स म्हणा एकदम कमी स्प्रेमध्ये. एकूणच आपलं हे क्षेत्र किती आहे सगळं, आणि ह्यात लागवलेली रोपांची संख्या किती आहे? मिरची 35 गुंठ क्षेत्र आहे आणि 5000 रोप आहेत. कधी लागवड केली आपण ह्या मिरचीची? लागवड करून एक 5 महिने झाले. म्हणजे ते 45, 50, 60 दिवस चालू व्हायला गेलं. तिथनं पुढे एक महिना 1.5 महिना झाला चालू होऊन. म्हणजे 3, 3.5 ते 4 महिन्याचा प्लॉट आहे. एकूणच हे आपण मिरची लावत असताना ह्या शेतीची मशागत असो, शेणखत असो, ही कशा प्रकारे, ह्या बेडचं अंतर असो, रोपाच्या मधलं अंतर असो, हे कसं निवडले आपण? सुरुवातीला शेणखत वगैरे घालून बेड बांधून घेतले. बेड 5 फुटावर 2 बेडमधलं अंतर 5 फूट आहे आणि 2 रोपातलं अंतर 6 फूट ठेवलं आहे आपण. शेणखत वगैरे बेसळ डोस वगैरे 10, 26, 18, 46 वगैरे घातले त्यामध्ये. इतरत्र मिरची आणि ह्या नामदारी सीड्स यात फरक काय आहे आणि मार्केटला कशी चालते ही मिरची? दोन्ही व्हरायटीत म्हणजे इतरत्र व्हरायटी आहे त्या व्हरायटीपेक्षा सगळ्यात व्हायरसला आणि माल मार्केटला असू द्या किंवा झाडावर असू द्या, माल इतका जबरदस्त लागतोय आणि मार्केटला दुसऱ्या व्हरायटीपेक्षा 5 ते 10 रुपयानं जास्त विकते. एकूणच मार्केटला ही मिरची विकत असताना कारण ह्याच्यासारख्या शायनिंग दिसणाऱ्या मिरच्या इतरत असतात, मात्र ही तिखटपणा असो ह्याचा अगदी जास्त तिखट आहे सगळ्या व्हरायटीपेक्षा. आणि जर भविष्यात रेट जरी नसला तरी आपण त्याला लाल करू शकतो. लाल करून एकदम लाल भडक मिरची होऊ शकते, काय अडचण नाही. आणि तसं म्हणजे लाल पण थोडीफार झाली आपल्याकडून तोडा तटल्यामुळं. त्यामुळे काय अडचण आजपर्यंत काय अडचण आली नाही. लाल झाली, लाल विकली व्यवस्थित आणि लाल करायला पण काय अडचण नाही. लाल भडक एकदम चांगली होती. एकूणच हा प्लॉट सर्व हे करत असताना ह्याला मार्गदर्शन असो हे कोणाचं लाभलंय?